हॅलो एव्हरीवन अँड वेलकम टू वेज ऑथेंटिक. आज मी तुम्हाला दाखवणार आहे चिया पुडिंगची रेसिपी. चिया सीड्स हे तुमच्या तब्येतीसाठी खूप चांगले आहेत आणि डाएट कॉन्शियस लोक जे आहेत त्यांच्यासाठी तर उत्तम आहे. तर चिया पुडिंगची रेसिपी आज मी तुम्हाला दाखवणार आहे. फ्रेश फ्रूट्स जे ह्या दिवसामध्ये मिळतात त्यापासून मी हे बनवणार आहे. चला तर मग स्टार्ट करूया आजची रेसिपी. चिया सीड्सचं पुडिंग बनवण्यासाठी मी घेतलं आहे 1 फुल ग्लास बदाम मिल्क. बदाम मिल्कची जर रेसिपी बघायची असेल तर तुम्ही माझ्या चॅनलवर बघू शकता. आणि ह्याच्यामध्ये मी घालते आहे चिया सीड्स 3 चमचे. 3 ते 4 चमचे चालेल कारण आपलं 1 ग्लास आहे हे परत फुगतं सब्जा बी सारखं. तर हे चांगलं आधी मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर यामध्ये मी घालते आहे 2 चमचे साधारण मध. कमी जास्त करू शकता तुम्ही. आणि व्हॅनिला इसेन्स 2-3 थेंब. आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि एक रात्रभर असंच भिजवून ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी सॅलड करायचं किंवा 1-2 तास भिजवून तुम्ही केलं तरी चालेल. मी रात्रभर ठेवणार आहे. हे सब्जा बी सारखं पूर्ण मिक्स होऊन अगदी छान फुगतात बिया या. हे जसं भिजतील तशा खाली जातील त्या. चिया सीड्स या वेट लॉससाठी खूप उपयुक्त आहेत. त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये अजिबात साखरेचा वापर केलेला नाही आहे. हे जे आपण काल चिया सीड्स आपण बदाम दुधामध्ये घालून ठेवले होते ते असे फुललेत आणि अशी कन्सिस्टन्सी येते त्याला. आता आपल्याला याच्यामध्ये थोडीशी दालचीन पावडर घालायची आहे. ती 1/4 टेबलस्पून मी घातलं. ही घातली आहे मी दालचीन पावडर. थोडंसं मी गरम करून घेऊन मग दालचीन बारीक केली आहे मिक्सरला. तुम्ही यामध्ये पाहिजे तर खजूरचं म्हणजे जेव्हा बदाम दूध करता तेव्हा खजूर पण घालू शकता त्याच्यामध्ये किंवा साखर घालू शकता. मी साखर अवॉइड केली आहे कारण आपण हे जे आहे हे आपण डाएटसाठी बघतो आहे ही रेसिपी. आता आपण लेअर घालून घेऊया. आता पहिला लेअर आपल्याला घालायचा आहे पपयाचा. यामध्ये जे सीझनल फ्रूट्स आहेत जे पण तुम्ही वापरू शकता. त्यानंतर ड्रायफ्रूट्ससुद्धा वापरू शकता. आता पपयाचा पहिला लेअर घातला. त्यानंतर मी परत आपला चिया सीड्सचा लेअर घालते आहे. संध्याकाळच्या टायमिंगला तुम्ही हे एवढं खाल्लं तरी फुल पोट होतं. त्यानंतर मला अंजीर ह्या दिवसात खूप छान मिळाले जे आत्ता सीझनमध्ये आहेत. तर त्यानंतर मी घालते अंजीरचा लेअर. दिसतानाच ते कसं छान आणि कलरफुल दिसतं बघा. आणखी थोडेसे घालते. आता अंजीरचा सीझन आहे म्हणून मी हे अंजीर घातलेत. तुम्ही ह्यासाठी ड्राय अंजीर जे मिळतात ड्रायफ्रूट्समध्ये ते सुद्धा तुम्ही घालू शकता. असं एक लेअर आपल्याला घालत जायचं. आता परत मी पपयाचा लेअर घालते. ह्यामध्ये मी कुठलंही साखर किंवा कुठलीही साखर किंवा गूळ असं काहीच यूज केलेलं नाही आहे. पूर्ण हे डाएटसाठी आपल्याला चालण्यासारखी रेसिपी आहे. आता ह्यावर मी थोड्याशा मनुका घालते आहे म्हणजे कॉम्बिनेशन एकदम छान दिसेल. परत ह्यावर एक चिया सीडचा लेअर.
बदाम मिल्क कसं करायचं हे मी मागच्या माझ्या रेसिपीमध्ये दाखवलं, ते तुम्ही बघू शकता. आता ह्यामध्ये तुम्हाला जे जे सीझनल फ्रूट्स, आपण ह्याच्यामध्ये बनाना घालू शकतो, जे पण सीझनल फ्रूट्स अवेलेबल आहेत ते, ड्रायफ्रूट्स घालू शकता तुम्ही. हे दिसताना पण एवढं छान दिसतं, खायला पण तेवढंच छान लागतं. आणि परत मी इथं चिया सीड्सचा एक लेअर घालते. तुम्ही एवढं एक बाउल हे जे आहे ते भरून तुम्ही जर खाल्लं तर तुम्हाला बाकी काहीही खायची किंवा जेवायची गरजच पडणार नाही. चिया सीड्सचे वेट लॉससाठी खूप चांगले असतात. आता याच्यामध्ये मी वर अंजीर आणि मनुका घालून आपण हे आता सर्व करायला रेडी आहे. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. डोंट फॉरगेट टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन ईट हेल्दी, स्टे फिट.